आगाडे वस्ती काही राहिलंच नाही. पूर्ण पाण्यात गेलेली आहे सारे उसई. हे इकडे इकडे बरं. पाहिलं हे पाहत हे पूर्ण गवत गवत पाणी वर तिकडं ते 100 एकच जमीन किती कोणत्या औषध पाणी ह्या इकडं त्यांची वावर आहे. पाहिली वस्ती ह्यो पूर्वेचा वडा म्हणजे वायगाव पाणी येतं. पहिलं वायगाव शिवारातून ह्या ऊसातून जे पाणी येतं या पुलातून आगड्या सराच्या वस्तीकडे नामदेव आघाडे आणि तिकडं काय ताकडे खाली हे पुलापासून किती पाणी पुलाचं पाणी सुटून ह्या पुलातून निघून पाणी जातेच हे वरून बी पाणी पडून राहिलेलं आणि हे पाय इकडा परिसर पूर्ण पाणीमय भाग झालाय. विलास इकडे ना पूर्ण नाला कुदून वडा कुदून पाणी कुदून याचं गिनी येतात लिंबूच्या झाडात आग्रसच्या पाठीमाग आणि अजून पाण्याची आवक भरपूर आहे. भरपूर पाणी सकाळी चक्कर मारला ना एवढं पाणी नव्हतं. तरी तालुका जिल्हा संभाजीनगर आगाडे वस्ती म्हणजेच नवीन येवरगाव तर पेराकडे जाणारा चोंडफळ मार्ग डांबरी रोड आणि हे पूर्ण पाणी वायगाव शिवारातून ह्या समुद्र दिवसातून ही एक वस्ती दिसते. नवीन आलेली वस्ती 100 एकरचं वावर वस्ती आल्याचं. कोणाची वस्ती ती मारवाडी का ते समोरचा वैजापूरची मारवाडी हा. पूर्ण असा पाणीमय भाग झालेला आहे. निवडगाव आपण सध्या चेंडूफळ ते नवीन निवडगाव म्हणजेच आघाडी वस्ती राम रोडवर उभे आहोत. निवडगावाला इथून प्रारंभ झालेला आहे आणि हे पाणी काढलं जात आहे. पूर्ण गोदा काढते असे जे उडे 4-5 उडे डबडीचा वडा नंदीचा वडा आणि आणखी बोरीचा वडा हे 7-7 उडे आहे. प्रत्येकाच्या पद्धतीने शिरलेला आहे. ही पहिली बाजू दाखवली शेवटची बाजू थेट लिफ्टपाशी राहते. जुना आहे भरपूर जुन्या निवडगाव आणि खाली चेअरमन होती आणि पूर्ण जेवढे काढायचे ते
पारिजातातून जे पाणी गेलेलं आहे ते पूर्णपणे बंद आहे. ते नानीच्या वड्या डबरीच्या वड्या मिळत आहे. याकडे सरांची नामदेव